नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरू आहे, अशा प्रकारे त्यांची समजूत काढणार. मला असं वाटतं की आता साखळी उपोषणाची आवश्यकता नाही. जो काही ओबीसी समाजामध्ये एक समज तयार झाला होता की त्यांचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी देण्याचा प्रयत्न होणार आहे, असं कुठेही झालेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आता ओबीसी समाजाने देखील या संदर्भात आता सगळी आंदोलनं ही परत घेतली पाहिजेत. आणि मी त्यांनाही आश्वस्त करतो की जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत दोन समाजांना एकमेकासमोर आणणं, त्यांच्यात तिढा निर्माण करणं, एकाचं दुसऱ्याला दुसऱ्याचं तिसऱ्याला करणं हे आम्ही कधीच करणार नाही. आमच्याकरता महाराष्ट्राची सामाजिक वीण, महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या निमित्ताने मी खरं म्हणजे माझे जे सहकारी आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी आणि माननीय श्री अजित पवारजी यांचेही आभार मानतो. कारण ज्यावेळेस आम्ही या संदर्भातले निर्णय घेतले त्यावेळेस त्या निर्णयामध्ये हे दोघंही पूर्णपणे माझ्या पाठीशी होते. त्यांनी पूर्ण समर्थन या संदर्भात आम्ही तिघांनी या मंत्रिमंडळ उपसमितीला दिलं होतं. त्यामुळे त्यांचेही मी आभार मानतो. आणि विशेषतः पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, याच्यावर खूप ताण पडला. भरपूर अडचणी त्याच्यामध्ये तयार झाल्यात, पण मला असं वाटतं की आता तोही ताण दूर झालेला आहे. माननीय उच्च न्यायालयाने देखील काही नाराजी व्यक्त केलेली आहे. सरकारच्याबद्दलही त्यांनी काही आम्हालाही सूचना केलेल्या आहेत. तर आम्हाला ज्या सूचना केल्या आहेत त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू. आंदोलन करण्याची गरज पडणार नाही का? मराठा समाजाचा जे काही आरक्षणाचा प्रश्न होता तो सुटलेला का? आधी 10% आणि आता त्यांची मागणी नाही, मला असं वाटतं की आता कोण काय करणार याच्याबद्दल तर मी बोलू शकत नाही. पण जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठा समाजाला जे जे देता येतील ते आम्ही यापूर्वी दिलं. आपल्याला कल्पना आहे, मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आपण आरक्षण दिलं, त्यानंतर मग त्याच्यामध्ये ते हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही. परत शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तर आपण त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे आपण सक्षम केलं आणि श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना अध्यक्ष केलं. त्यांच्या नेतृत्वामध्ये 1.5 लाख मराठा तरुणांना आपण उद्योजक केलं आहे. ते नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे झालेले आहेत. आपण सारथीची निर्मिती केली. सारथीमुळे आज IAS IPS किंवा MPSCमध्ये किंवा सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजाचा टक्का त्या ठिकाणी आपण वाढवलेला आहे. त्यांना चांगली त्या ठिकाणी एक प्रकारे वाव मिळतो आहे. शिक्षणामध्ये आपण शिष्यवृत्तीची योजना सुरू केल्यामुळे उच्च शिक्षण सोपं झालेलं आहे. राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून निर्वाह भत्ता आपण पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू केली. त्यामुळे तीही अडचण आपण दूर केलेली आहे. आणि यासोबत जी चांगली मुलं आहेत, ज्यांना परदेशात शिकण्याची इच्छा आहे, चांगले मार्क आहेत, पण पैसे नाही म्हणून शिकू शकत नाही, त्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीची योजना देखील आपणच सुरू केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळी मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस आम्हीच ते निर्णय घेतलेत, हे मात्र मी अधोरेखित करू इच्छितो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.